तालुक्यातील नरखेड व नरखेड परिसरातील देगाव, एकुलके, येल्लमवाडी, मलिकपेठ, भोयरे, हिंगणी, खुणेश्वर, डिकसळ, भांबेवाडी, शिरापूर या भागात शुक्रवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस झाला। अर्धा ते पाऊण तास पावसाची जोरदार बॅटिंग सुरू होती। याच वेळी मोहोळ तालुक्यातील आढेगाव येथे वीज कोसळून एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली। मृत तरुणाचे नाव विजय राजाराम डोंगरे वय 35 असं आहे। विजय हे आपल्या घराच्या बांधकामाजवळ उभे असताना अचानक वातावरण ढगाळ झाले आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू झाला। पावसापासून बचावासाठी ते घराकडे निघाले असताना अचानक वीज कोसळली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला। तातडीनं त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तपासाअंती मृत घोषित केलं। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे। दरम्यान सोलापूर जिल्ह्यात दिवसभर कडक उन्हानंतर संध्याकाळी मेघगर्जनेसह अवकाळी पावसानं हजेरी लावली। उत्तर सोलापूर, बार्शी आणि मोहोळ तालुक्यातही पाऊस झाला आहे।